काही नाही, काँग्रेसने नुसती महानगरपालिका चालवली. तर काय आहे की तुम्ही असा नसा महानगरपालिका चालते 3 वर्ष प्रशासकात चाललीच ना. पण गेल्या काही दिवसातली जी काही वक्तव्य आहेत अजित पवारांची, त्यावरून असं दिसतंय की त्याची चिडचिड होताना दिसते. महानगरपालिका म्हणजे राष्ट्रवादी, म्हणजे बाहेर काही नव्हतंच. तर अशा वेळेला चिडचिड वाढणारच. मात्र अजित पवारांचा एकमेव पक्ष की त्यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली. हे लोकांना कळतं की हे एकदम पॅनिक झाले आहेत आणि सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करतायत. भारतीय जनता पक्षाला पुण्यात पिंपरी तशी मुळात छोट्या भाऊची आवश्यकता पडेल. तर कोणाला बरोबर नाही घेतं सरकार येईल, पण नेत्याची इच्छा ही तर आज नाही. तर बाणेरचा 9 नंबरचा काय रिपोर्ट आहे? लहू बालवडकर हे महाराष्ट्रातली सर्वाधिक मतं मिळून विजय होते. काय चिडचिड आहे, जो राग आहे तो त्यांनी माध्यमांसमोर सुद्धा व्यक्त केला की अमोल बालवडकरांना पक्ष सोडल्याचा, दुसऱ्या पक्षात जाण्याचा संयम न ठेवल्याचं पश्चात होईल. तर या सगळ्या पक्षांची इतकी आपल्याच ठिकाणी अडकून पडण्याची कोंडी जी केलेली आहे भारतीय जनता पक्षाने, त्याचं काय काय त्यामुळे देवेंद्रसारखं राजकारण आहे. प्रेमी देतात, ठिकाणावर आणतात. नगरपालिका आता महापालिकांना शरद पवार सक्रिय बिलकुल दिसत नाही. राजकीय ताकदच संपलेली आहे का अन्य काही कारणात? राजकीय ताकद संपली हे तर क्लिअर आहे. भाजपची कामगिरी खूप खालावेल असं म्हटलं जातं, कारण ठाकरे बंधू एकत्र आहेत, त्यांची ताकद फार मोठी आहे असं माध्यमांमध्ये म्हणतात. 40-45वर उद्धवजी नाही आणि 20-25वर राजसाहेब नाही. तर आपलं राजकारण संपतं अशा भूमिकेत एकत्र आल्या. कारण या एकत्र मराठी माणसासाठी याची तर 20 वर्ष दूर राहण्याचं काय कारण नाही. मग जिल्हा परिषदेला अजित पवार कसल्या परिस्थितीत जिल्हा परिषद आपल्या ताब्यातून जाऊ देणार नाहीये? भारतीय जनता पार्टीची स्थिती फार स्ट्रॉंग असेल असं म्हणण्यासारखा राजकीय नेता मी नाही. नमस्कार, मी उमेश ढोगडे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिकांच्या निवडणुका आहेत आणि आपण आत्ता आहोत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. दादा नमस्कार. दादांकडे खरं तर मी प्रस्तावना करण्याऐवजी थेट आपण प्रश्नोत्तराला सुरुवात करू. पुढची 20-25 मिनिटात आपल्याला ही मुलाखत संपवायची आहे. दादा तुमच्याकडे आहेत, मला वाटतं 5 महापालिकांची साधारण जबाबदारी तुमच्याकडे आहे. तर 5 महापालिकांची काय आजच्या स्टेजला काय स्थिती आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने? याच्यातली पुणे आमच्याकडे सिटिंग होती, पिंपरी सिटिंग होती, सांगली सिटिंग होती. कोल्हापूरमध्ये फक्त 4 नगरसेवक कमी पडले, 33 नगरसेवक आमचे आले. इचलकरंजीची महानगरपालिका झाल्यानंतर पहिली निवडणूक आहे, पण तिथले जे 2 ताकदी म्हणजे इचलकरंजी, आवाडे आणि हळवंकर, ते दोघे एकत्र आले. त्यामुळे ती वे सांगली सिटिंग होती. आता म्हणजे सिटिंग होती पण येणार आहे का, तर ती जवळजवळ क्लिअर होत चालली. अच्छा. आणि कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव शहर की जिथे तिन्ही पक्षांची माहिती झाली. बरोबर. अतिशय भांडण करता जागांचं वाटप झालं, एकत्र सभेला जात आहेत, एकत्र कार्यकर्त्यांना मनोबल त्यांचं वाढवतात. त्याच्यामध्ये तिथे तर 81 पैकी 60-65 आहे तरी असं वाटतं. अच्छा. पुण्यामध्ये 60 वर्षामध्ये काँग्रेसला ते जमलं नाही. काही नाही, काँग्रेसने नुसती महानगरपालिका चालवली. तर काय आहे की तुम्ही असा नसा महानगरपालिका चालते 3 वर्ष प्रशासकात चाललीच ना, तर तेवढा मोठा स्टाफ असतो. नवीन काही तुम्ही केले नाही, जे 2.5 वर्षच मिळाली, कारण 2.5 वर्ष कोविडमध्ये गेली. तर कोविडमध्ये सुद्धा लोकांची सेवा खूप केली आणि 2.5 वर्षामध्ये मेट्रोसहित तुमच्या चांदणी चौकाच्या 6 लेन सहित, नळस्टॉपसारख्या अनेक ओव्हरब्रिज सहित, 24/7 सहित, 11 STP सहित खूप गोष्टी, एअरपोर्ट सहित खूप गोष्टी मार्गी लागल्या. त्यामुळे लोक अरे 60 वर्षात जमलं नाही ते ह्याने केलं तर ह्यालाच कंटिन्यू करायला म्हणत आहेत. सेम अबाउट पिंपरीचं. अच्छा. माझ्याकडे 5 महानगरपालिका सुदैवाने अशा आल्या की जिथे फार मोठी काही झंझट नाही आहे. कॉम्पिटिशन तर असतेच आहे. बरोबर. पिंपरी आणि पुढे जर विचार केला तर तुम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार अगदी जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे तुम्ही लढायचा निर्णय घेतला. पण गेल्या काही दिवसातली जी काही वक्तव्य आहेत अजित पवारांची, त्यावरून असं दिसतंय की त्याची चिडचिड होताना दिसते. काय नेमकं कारण असावं? तर रिपोर्ट जात आहेत ना की हे 125 म्हणतात पण 115च्या खाली जाणारच नाही आहे. आणि मागच्या वेळेला त्यांची जी संख्या होती ती 40 तरी त्यांना गाठता येईल की नाही अशी जेव्हा स्थिती कळायला लागते पिंपरीमध्ये आणि पुण्यामध्ये.
त्यावेळेला पुणे आणि पिंपरी महानगरपालिका म्हणजे राष्ट्रवादी, त्याच्या बाहेर काही नव्हतंच. तर अशा वेळेला चिडचिड वाढणारच, त्याचं काही चुकीचं नाही. अगदी पुढे जाऊन एकत्र यायचं म्हटलं तरीसुद्धा मोठा भाऊ, आणि मोठा म्हणजे खूपच मोठा भाऊ BJP असेल आणि आपल्याला अगदी लिंबू काहीतरी मिळेल हे माहिती असल्यामुळे एक प्रयत्न त्यांचा हा करून बघता येते किंवा आम्हाला डॅमेज करायचं. तर असं नव्हतं ठरलं होतं असं की बाबा वेगवेगळे लढू, कारण इच्छुक खूप वाढले 8 वर्षांनी निवडणूक झाल्यामुळे. त्यामुळे इतकी नाराजी होईल तर बेटर आपल्या आपण लढूमध्ये सगळ्यांना न्याय देता येईल. तुमची म्हणून एक वोट बँक आहे, ती आमच्यावर आलात तर ती काँग्रेसकडे जाईल. बरोबर. वेगळं लढू, नंतर बघू, एक टीका करूया नको. तो काय माहीत नाही, आठवड्याभरापूर्वी त्यांनी एकदम सुरू केलं. मग आम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलं की बा आपण काही बोललो नाही तर गडबड होईल. पण अतिशय माइल्ड शब्दामध्ये त्यांच्यासारखं, म्हणजे त्यांची एक स्टाईल आहे, ते असे अंगावर जातात. वाईट शब्दामध्ये आम्ही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली, कारण आम्ही प्रत्युत्तर दिलं नसतं तर लोकांना आमच्यामध्ये खोट वाटली असते. खरं. पण तुम्ही जे अगदी माइल्ड पद्धतीनं जो इशारा दिला किंवा बावनकुळे साहेबांनी जो इशारा दिला तो त्यांच्या दृष्टीनं फारच गंभीर आहे आणि सगळ्यात जुन्या त्यांना आठवणी करून देणार आहे. दुसरं महत्त्वाचं अजितदादांच्या संदर्भानं की त्यांच्याबद्दलचा आक्षेप अनेकांनी माध्यमांमध्ये पण घेतलेला आहे. पुण्यात असेल किंवा पिंपरीत असेल, अनेक गुन्हेगारांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. भारतीय जनता पक्षानं असं केलेलं दिसत नाही आहे, मात्र अजित पवारांचा एकमेव पक्ष की त्यांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली. बरोबर. आणि लोकांना हे कळतं काय आहे की माध्यमं इतकी झाली आणि इतकी स्ट्रॉंग झाली, संख्येने जास्त झाली आणि स्ट्रॉंग झाली. माध्यमांशी कनेक्ट हा झोपडपट्टीतल्या माणसाचाही झाला, तो सोशल मीडियावर तरी बघतो. त्यामुळे लोकांना हे कळतं आहे की आता त्यांनी नव्याने त्याचं समर्थन करणं सुरू केलं. तो गुन्हेगार असतो म्हणून काय झालं, पण त्याच्या घरातले गुन्हेगार मी तेच खरं विचारणार होतं. नवीन त्यांचं हे आहे की ते काही खरं नाही. त्यामुळे ज्याचा फोटोही आम्ही कधी पाहिला नाही त्या डायव्हर्टशी आमचा संबंध जोडायचा, आणि ज्यांचे अशी यादीच आहे मोठी आणि जेलमध्ये पण आहेत, जेलमधून काल सुटले आहेत, ज्यांच्यावर 3-3, 4-4 खुनाचे आरोप आहेत, त्यांच्या बाबतीत मात्र समर्थन असं करायचं की नाही त्यांच्या कुटुंबियांचा काय दोष. हे लोकांना कळतं की हे एकदम पॅनिक झाले आहेत आणि सत्ता येण्यासाठी जे करावं लागेल ते करतायत. पण मला असं वाटत नाही की बा असे त्याला म्हणतात अट्टल गुन्हेगार बरोबर घेतल्यानंतरही ते गुन्हेगारही निवडून येतील की नाही शंका आहे. आणि त्यांच्या जीवावर यांना सत्ता मिळेल की नाही याची पूर्ण शंका नाही आहे, खात्रीच आहे की यांना मिळणार नाही. बरं. तुम्ही आता मगाशी बोलताना एक म्हटलं की छोटा भाऊ मोठा भाऊ असं निवडणुकीनंतर कदाचित होऊ शकतं, पण भारतीय जनता पक्षाला पुण्यात पिंपरीत तशी मुळात छोट्या भाऊची आवश्यकता पडेल. आत्ता तरी रिपोर्ट रोज रात्री मला एका एजन्सीकडून येतो जी देवेंजीने जोडली आहे. तो रिपोर्ट हा 125 हे म्हणायचं असतं, पण 115च्या खाली दाखवत नाही. पुणे सेम अबाउट पिंपरी आहे. पिंपरीमध्ये गेल्यावर आमचे 83 होते, तेवढे नाही, पण 70-75च्या खाली काय आम्ही जाऊ असं दिसत नाही. पुण्यात आम्ही 97+5 होतो, ते 115वर जाऊ असं वाटतं आहे. पण काही ना काही कारणाने लास्ट डे काही सीट्स खालीवर होतात म्हणून 100ला गेलो, तर काय 83ला महापौर आहे. बरोबर. त्यामुळे कोणाला बरोबर नाही घेतं सरकार येईल. पण नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा द्यायची आणि इच्छा व्यक्त करायची. तसं देवेंद्रजीने आम्हाला सगळ्यांना जर आज्ञा दिली म्हणजे इच्छा व्यक्त केली की बाबा सगळ्यांना बरोबर घ्या, घेऊ. पण बरोबर. दुसरे जे 3 महापालिका आहेत, कोल्हापूरला काय नेमकी स्थिती राहील आपण? कोल्हापूरला अतिशय परफेक्ट युती झाली. बरोबर. तर 60-65च्या खाली जागा येणारच नाही. इचलकरंजीला वन वे आहे, त्यामुळे त्यांच्या एकूण 65पैकी 50 लागे पर्याय नाही. थोडी टसल सांगलीमध्ये आहे, कारण सगळे एकत्र आलेत. शरद पवार राष्ट्रवादी, अजित पवार राष्ट्रवादी, काँग्रेस, विशाल पाटलासारखे अपक्ष, शिवसेना, सगळ्यांनी व्यवस्थित अंडरस्टँडिंग केलं. मानलं पाहिजे. सगळ्या विरुद्ध भाजप अशी सांगितलं. भाजप आहे म्हणजे तिथेच विजय झाला की आपल्या विरुद्ध सगळ्यांना एकत्र यावं लागतं, इथे विजय झाला. पण ते एकत्र येऊनही त्यांना चारी मुंड्याचित करणार आम्ही. आणि गेल्याला आमच्याकडे 43 होत्या, त्यावेळेला 2ने तरी वाढवा 45. गेल्याला 41 आमच्या आणि 2 अपक्ष होत्या, त्यावेळेला आम्ही 45वर जाऊ. पुण्याचं आणि पिंपरी जर आपण बघितलं तर अजित पवारांचा राष्ट्रवादी सोडला तर उरलेलं फार लढतच दिसत नाहीये. म्हणजे आम्ही जे ग्राउंडवर फिरतोय काँग्रेस कुठं दिसत नाहीये. आणि तुम्ही इतके लोक आणलेले आहेत
त्यातल्या काही लोकांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे, काही निष्ठावंतांना डावललेलं आहे. अशी एकूण संमिश्र जी भावना आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची, की आपल्याला डावललेलं असं म्हणणारे काही निष्ठावंत आहेत आणि बाहेरून आणून तिकीट दिले याच्याबद्दल राग पण काही लोकांचा आहे. दुसरं महत्त्वाचं की काँग्रेससारख्या पक्षामध्ये बिलकुलच काही लढायलाच कोणी नाही अशी परिस्थिती आहे. ही थोडीफार जी पुण्यात आणि पिंपरी जी लढत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष अशी दिसते आहे. तर याचा परिणाम, हे सगळे विचारण्याचं कारण असं की याचा परिणाम भारतीय जनता पक्षाच्या संघटनेवर होऊ शकतो. कारण भाजप असा पक्ष आहे की जो भविष्यातले नेते प्रत्येक निवडणुकीतून पुढे आणत असतो. या महानगरपालिकेत 8 वर्ष निवडणुका न झाल्यामुळे 2 इच्छुक बॅचेस एकत्र आल्या. एक 22 वाली पण आली आणि एक 25 वाली पण आली. त्यामुळे 2300 इच्छुक ही काही संख्या आहे का? आणि सगळे इंटरव्ह्यूला येऊन बसले. जागा तर 165. त्यामुळे अनरेस्ट आहे. पण गेल्या 1-2-3 दिवसात हा अनरेस्ट 90% संपवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आम्ही आता जी 41 प्रभागाला 41 प्रमुख नावाची योजना मांडली, त्याच्यातले 38 जण असे आहेत की ज्यांना तिकीट हवं होतं. 8 जण असे आहेत की ते नगरसेवक होते. पण ते सगळे दुःख विसरून, नाराजी विसरून आले फील्डमध्ये. आणि त्यामुळे फार मोठी पडझड होणार नाही. आणि एखाद दुसरा अमोल बालवडकर सारखा गेला. पण बाकी लोकांनी दुसऱ्या पक्षात नाही, नाराजी पण फार दिवस नाही असं केलं. तुम्ही आता बालवडकरांचा विषय काढला म्हणून विचारतो. तुम्ही म्हटलात की रोज आपण रिपोर्ट घेतो, तर बाणेरचा 9 नंबरचा काय रिपोर्ट आहे आता जी स्थिती? लहू बालवडकर हे महाराष्ट्रातली सर्वाधिक मतं मिळून विजय होतील. हे मी हवेत बोलत नाही. आजची वेळ तारीख लिहून ठेवा. हे मी काही ना काही वर्क करतो आहे आम्ही त्याच्यावर. त्याच्या आधारे म्हणतो की अमोल बालवडकरांना पक्ष सोडल्याचा, दुसऱ्या पक्षात झाल्याचा, संयम न ठेवल्याचा पश्चाताप होईल. अच्छा, फक्त त्यांच्या संदर्भात एकच फक्त आता विषय निघाला म्हणून एक जोडून प्रश्न विचारतोय. ते असं म्हटलं की मला तुम्ही शेवटच्या तासात कळवलं, मला आधी कळवलं असतं मी काहीतरी व्यवस्था केली असती. त्याचा जो काय चिडचिड आहे, जो राग आहे, तो त्यांनी माध्यमांसमोर सुद्धा व्यक्त केला की मला शेवटच्या 42 जणांची तिकीटं नाकारली गेली. सर्वेच्या आधारे, काही गणितांच्या आधारे 40 जणांनी 2 दिवसाच्या नाराजीनंतर कामं सुरू केली. प्रल्हाद सायकर हे त्याच प्रभागातलं मोठं उदाहरण आहे. सायली सायकर या नगरसेविका प्रल्हाद सायकर किंवा ते वहिनींना मिळेल असं होतं, नाही मिळालं. 2 दिवसच घरी राहिला. काल माझा प्रभाग 9चा प्रवास होता. पूर्ण दिवस दोन्ही नवरा बायको बरोबर होता. अच्छा, आपल्या शेड्यूल ट्राईब कॅटेगरीतल्या कार्यकर्तीला, शेड्यूल ट्राईब कॅटेगरीतल्या उमेदवाराला त्यांनी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं का? आता हे एका बाजूला, आणि माझं तिकीट माझं नव्हतं, नसतं पार्टीचं असतं तिकीट. पार्टीची मालकी आहे, तुमची मालकी नाही आहे. आता प्रत्येकाने ह्या माणूसकी जायचं असतं की आम्ही राजकारणात आहोत तर तिकीट मागणार, बरोबर, प्रयत्न करणार, नाराजी होणार. पण पार्टी डॅमेज करण्यापर्यंत कसं काय जातं? आणि देवेंजींवर बोलता, देवेंजी सभागृहात बोलायला उभे राहिले की सगळे सिनियर लिडर्स बसतात. देवेंजी उभे राहिले, बसा खाली. आणि तुम्ही मात्र देवेंजींनी विश्वासघात केला आणि पाठीत खंजीर बसला. माहिती आहे का बॅकग्राऊंड काय आहे? की देवेंजींचा आणि माझा शेवटपर्यंत प्रयत्न त्याला देण्याचा होता. पण पार्टीची लिडरशिप मात्र ह्याच्या विरोधात होती की त्यांचं म्हणणं होतं की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुकवतो. ज्याने इतकं पार्टीला डॅमेज केलं विधानसभेला, त्याला तुम्ही कसं काय देता? आणि मग सारखे देवेंजी त्यामुळे प्रोलॉंग करत राहिले, द्यायचं आहे म्हणून प्रोलॉंग करत राहिले. बरोबर, नंतर बघू, बरोबर, उद्या बोलू. एकाच म्हणजे लक्षात आलं की पार्टी लिडरशिपचं प्रेशर झुगारून आपण देणं बरोबर नाही. मग देवेंजी निर्णय केला की माझा शब्द वगैरे सगळं बघू नंतर, पण तुम्ही अध्यक्ष जो आहे लोगो पारवा त्याला द्या. आता ही बॅकग्राऊंड समजून न घेता आमच्यावर बोलणं आमच्यावरचा अन्याय आहे. आणि देवेंजी पण आणि मी यांची प्रतिमा समाज अशी आहे की आम्ही डॅमेज होत नाही आहे, आम्हाला डॅमेज करण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांच्याबद्दल राग निर्माण होतो. अरे मग किती बोलणार, कोणाबद्दल बोलणार, कशाबद्दल बोलणार? हे सायकर का नाही बोलत आहेत? ढोरे पण राष्ट्रवादीत गेले, पण एक शब्द बोलत नाही. लास्ट मिनिटला एबी टाईप झाला आणि मग त्यांचं गेलं. तुझं तर एबी दिला पण नव्हता. पण इट्स ओके, त्याला प्रत्येकजण आपल्याला जी शिकवणूक मिळते त्याच्या आधारेच मार्गक्रमण करत असतो. दादा, आपण पुणे
आणि पिंपरीचं बोलतोय बराच वेळ. मुंबईतली जी परिस्थिती आहे एकूण चित्र महाराष्ट्राचं दिसतंय की 2 ठाकरे बंधू मुंबई सोडत नाही आहेत. एकनाथ शिंदे ठाणे डोंबिवली त्या बेल्टमध्येच आहेत. अजित पवार पुणे पिंपरी सोडायला तयार नाही आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारे, तुमच्याकडे विशिष्ट 5 महापालिकाची जबाबदारी आहे, पण देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरताना दिसत आहे. तर या सगळ्या पक्षांची इतकी आपल्याच ठिकाणी अडकून पडण्याची कोंडी जी केलेली आहे भारतीय जनता पक्षाने, त्याचं काय साधारणतः 45 वर्षाची मैत्री माझी देवेंद्रजींची आहे. कारण माझ्याकडे विद्यार्थी परिषदेचं आधी 3 राज्य मग ऑल इंडिया काम होतं, ते विद्यार्थी परिषद काम करायचे. असा राजकारणी होणे नाही. म्हणजे एक स्टेज अशी गेली महाराष्ट्र राजकारणाची की शरद पवार ठरवतील ती दिशा, पण आज अशी स्टेज आलेली आहे की भल्या भल्यानं त्यांनी नामोहरम केलं. त्यामुळे त्यांचं गणित हे लक्षातच कोणाला येत नाही. त्यामुळे त्यांनी बरोबर रचना केली की कोणी हलायचंच नाही. नगरपालिकांना ते मला म्हणाले की जिंकशील की नाही ईश्वरपूर माहीत नाही, पण इतकं कॉन्सन्ट्रेशन कर की जयंत पाटील बाहेरच पडता कामा नये. पूर्ण निवडणूक जयंतराव आष्ट्याला जायचे, पुन्हा ईश्वरपूरला जायचे. हरलो, दोन्ही हरलो. इट्स ओके, काही ना काही गणितं चुकली. पण त्याला म्हणलं लॉक करणं. जयंतराव आता सांगलीमध्ये 7 जागा लढवतात. 7 म्हणजे एक काळ जयंतरावांचं सांगलीमध्ये सरकार होतं, तर ते 7 जागांसाठी लॉक झालेत. कुठेच नाहीत. पुण्यात नाही आले, पिंपरीत नाही आले, मुंबईत नाही, कुठेच नाही. त्यामुळे देवेंद्रजींसारखं राजकारण नाही. प्रेमी देतात, ठिकाणावर आणतात. प्रत्यक्ष मतदानाला आजपासून जवळजवळ 7 दिवस बाकी आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं सगळ्यांनी ते आपापल्या एका विशिष्ट ह्याच्यात अडकून पडलेत. बाकीच्या महाराष्ट्राशी किंवा त्यांचेच पक्षाचे कार्यकर्ते त्यांना चिंताच नाही आहे. कारण आपापला तेवढाच एक काय ज्याला आपण म्हणतो की पोपटाचा जीव, तेच त्यांचं राष्ट्र आणि तेच त्यांचं आंतरराष्ट्र. पण मग अजित पवारांची मगाशी म्हटलं मी की ते चिडचिड त्यांच्या बोलण्यातून दिसते आहे. तर तुम्ही सरकारमध्ये तर एकत्र आहात, तर याचे ज्या पद्धतीनं बावनकुळे साहेब बोलले किंवा त्याचे रिफ्लेक्शन प्रत्यक्ष सरकार चालवताना पडतील असं वाटत नाही निवडणुकीनंतर, का 16 नंतर संपेल सगळं? माहीत नाही. मी पण जरा कोड्यातच पडलो आहे की हे नेमकं चाललंय काय आणि हे जायचंय कुठपर्यंत. पण पुन्हा त्याही विषयात देवेंद्रजी तेच आहे की ते आज कोणापुढे पत्ते ओपन करतील असं नाही, आणि राजकारणात ते बरोबरही असतं. त्यामुळे ते यशस्वी राजकारण आहे. ते जर शेअर करत राहिले आणि लीक करत राहिले तर जी काही टार्गेट्स आहेत ती पूर्ण होणार पण नाहीत. त्यामुळे आमच्यासारखे नेते जे सलग काम करतात तेही वेट अँड वॉच, थांबू बघू काय होतं. 16 नंतरच्या कॅबिनेटला लक्षात येईल. आता दुसरी राजकीय स्थिती आताशी जाणवते. मगाशी तुम्ही पण म्हटलात की एकेकाळी शरद पवार म्हणेल ते पूर्व दिशा होती, आता देवेंद्र फडणवीस म्हणतील ती पूर्व दिशा. या निवडणुकीमध्ये विधानसभेला सुद्धा शरद पवार खूप सक्रिय होते. नगरपालिका आणि आता महापालिकांना शरद पवार सक्रिय बिलकुल दिसत नाही. राजकीय ताकदच संपलेली आहे का अन्य काही कारणात? राजकीय ताकद संपली हे तर क्लिअर आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या तब्येतीचे पण काही प्रश्न असतील आणि तेच करून माणूस कंट्रोल. माझ्या एका मित्राने खूप चांगलं वाक्य सांगितलं. तो म्हणाला की नॉट ओन्ली पॉलिटिक्स, पत्रकारिता किंवा डॉक्टर, शिक्षक, हे कुठलंही प्रोफेशन हे 10 वर्षापेक्षा जास्त एक्सिड करू नये. त्यानंतर शरीर पण त्याला साथ देत नाही, ते रिलक्टंट होत जातं. अच्छा, मी गेले काही दिवस या वाक्यावर खूप विचार करतोय की काही जण आपलं खेचतच बसतात की काय स्वतःला, त्यांना वेळेतच हा रिलक्टन्स का लक्षात येत नाही. पवारसाहेबांची ती स्टेज आली आहे, पण ते जिद्दी आहेत. त्यामुळे ते सोडतील, विलिनीकरण करतील. अजित पवारांना असं म्हणतील की पार्टी तू चालव, फक्त माझ्या लेकीची काळजी कर, असंही ते म्हणत नाही. पण हे खरंच आहे की नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये टोटल इनॅक्टिव्ह. अगदी खरं. येस. मुंबई महापालिकेच्या संदर्भानं 2 ठाकरे बंधू एकत्र आले. ठाकरे बंधू आल्यानंतरची निकालाची स्थिती भाजपची कामगिरी खूप खालावेल असं म्हटलं जातं, कारण ठाकरे बंधू एकत्र आणि त्यांची ताकद फार मोठी आहे असं माध्यमांमध्ये म्हणतात. काय स्थिती आहे नेमकी त्यावर? 40-45 वर उद्धवजी नाही,
आणि 20-25वर राजसाहेब नाहीत. याच्यापेक्षा जास्त पुढे जाऊ शकत नाही. याचं कारण लोकांना हे कळतं ना की मराठी माणसाचं हितबीत कळलं, हे महानगरपालिका गेली तर आपलं राजकारण संपतं अशा भूमिकेत एकत्र आलं. कारण हे एकत्र मराठी माणसासाठी यायची तर 20 वर्ष दूर राहण्याचं काय कारण होतं. बरोबर. तुमची अपरिहार्यता निर्माण झाली. राजसाहेबांना काय स्थितीमध्ये तुम्ही बाहेर काढलं याचे किस्से आहेत. खरं. किस्से आहेत, फॅक्ट आहेत. पण आज मात्र तुम्ही 4 वेळा त्यांच्या घरी जाताय. राजसाहेबांना इथे सगळं विसरून पर्याय उरला नाही. कारण त्यांनाही वेगवेगळ्या निवडणुका यातून लक्षात आलं की काहीतरी तर हाताशी लागेल. पण उलट आहे की काही हाताशी लागणार नाही आणि तेलही गेलं आणि धुपाट नाही गेलं असं होईल. तर ओके, पण हा त्यांचा विषय. राज ठाकरेंचा एकूण इतिहास जर आपण बघितला तर या निवडणुकीमध्ये एकतर त्यांना जिथं प्रचंड अपमान झाला तिथं पुन्हा जावं लागलं आणि एकेकाळी स्वतंत्रपणे लढलेले राज ठाकरे केवळ 52 जागा लढवत आहेत मुंबईत. तर राज ठाकरेंची एकूण गेल्या 10 वर्षातल्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्ही ते जवळून बघितलं. जो तो खरं तर तो रासाचाच सगळा ग्राफ आहे. कसं बघता? कारण 52 जागा मनसे लढतं हे त्यांच्यासाठी सुद्धा नामुष्की आहे. राजसाहेबांना एकूणच ठाकरे कुटुंबीय प्रामुख्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही नेहमीच रिस्पेक्ट देत आलो. त्यांच्याबद्दल अप्रूप वाटत राहिलं. परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेनंतर या दोघाही भावांचं जे राजकारण चाललं त्या राजकारणाच्या यशाच्या मर्यादा आहेत. आणि ज्यावेळेला यशाच्या मर्यादा असतात त्यावेळेला माणूस नवनवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या नवनवीन प्रयोग करण्यातून तो स्वतःबद्दलची विश्वासार्हता संपवतो. आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायचं. राजसाहेबांवर बोलण्याची माझी तेवढी क्षमता पण नाही आणि स्वभाव पण नाही. पण आज महानगरपालिकेच्या निवडणुका हरले मुंबई प्रमुख आहे, बाकी तर कुठेही काही शक्यताच नाही आहे. मुंबईत पण नाही शक्यता. तर व्हॉट नेक्स्ट हा मोठा प्रश्न आहे. पण त्यांनी पण शेवटी राजकारणामध्ये नवनवीन डाव खेळायचेच असतात. त्यातला एक डाव ते आणखी खेळले की चलो जुना विसरू आणि एकत्र येऊ. यातनं माझ्या मनात एक प्रश्न आला दादा. एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्यांचा जो बेल्ट आहे तिथं ते चांगले लढतात तरी आहे. पण काँग्रेस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे प्रत्यक्ष निवडणूक जरी लढत असले तरी त्यांचं एकूण बॉडी लँग्वेज आहे ते मनातून हरलेत असं वाटतं. तुम्ही कसं बघता? नाही, तुम्ही म्हणता ते फॅक्ट आहे. त्यांना मुंबईचा पराभव दिसतो आहे. बाकी कुठे शक्यताच वाटत नाही आहे काँग्रेस सहित सगळ्यांना. त्यामुळे त्या सगळ्यांना तर सुचतच नाही की व्हॉट नेक्स्ट, पुढे काय करणार आहोत आपण. केडर डिस्करेज होत चाललं. तरुण माणसं तुमच्या मागे फिरून स्वतःचं नुकसान का करून घेतील? खरं. त्यांना आश्वासक चेहरा मोदीजी वाटत आहेत, आश्वासक चेहरा देवेंद्रजी वाटत आहेत. तेव्हा न्यू रिक्रुटमेंट इन द पार्टी ही जी BJP आहे ना, भयानक शब्द निगेटिव्ह आहे, प्रचंड. तर ती रिक्रुटमेंट कुठल्याच पक्षात नाही. बरोबर. दादा, महापालिकांच्या निवडणुका संपता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता जाहीर होत आहेत. मला असं वाटतं की या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपची जी लढाई असेल ती बऱ्यापैकी अजित पवारांसोबतच असेल. एका बेल्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून कुठे? पश्चिम महाराष्ट्रातले काही पुणे जिल्हा असेल. पुण्यातच नगरपालिकेचे निकाल पाहिले ना आपण की दादांना पुण्यात सुद्धा यश मिळालं. म्हणजे काय तर 10 नगरपालिकांमध्ये 4 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष त्यांचा आला, उपनगराध्यक्ष आमचा येणार आहे. बोला नगराध्यक्ष त्यांचा आला 100 मतांनी. खाली जागा 16 आमच्या आल्या. दौंडला नगराध्यक्ष त्यांचा आला 4,500 मतांनी. खाली मेजॉरिटी आमची आहे. शिरूरला नगराध्यक्ष त्यांचा आला, खाली 11 आमचे आहेत. म्हणजे 6 नगरपालिकेत जिंकले. मग जिल्हा परिषदेला अजित पवार कसल्या परिस्थितीत जिल्हा परिषद आपल्या ताब्यातून जाऊ देणार नाहीये? पुणे जिल्हा परिषद. हो. तर भारतीय जनता पक्षाचे तुम्ही पालकमंत्री म्हणून काम केलं आणि जिल्ह्यातली जबाबदारी त्या अर्थानं अजूनही तुमच्याकडं टेक्निकली कुणी बघत असेल तरी तुम्ही त्या अर्थानं कारभारी आहात. तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये कारण अगदीच लगेचच आहे आता ती काय स्थिती असेल भारतीय जनता पक्षाची? भारतीय जनता पार्टीची स्थिती फार स्ट्रॉंग असेल असं म्हणण्यासारखा राजकीय नेता मी नाही. मी ना
निम्म्याहून जास्त असं नाही म्हणणार नाही. पण शिवसेनेला जर आम्ही नीट बरोबर घेऊ शकलो तर भारतीय जनता पार्टी शिवसेना ह्या युतीचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. अच्छा पण तिघे एकत्र आलो तर निवडणूकच राहणार नाही. अच्छा. पण मग मगाशी जसं महापालिकेला जे गणित होतं की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढायचं नाही, तर जिल्ह्यात ते सूत्र ठेवणार नाही, एकत्र येऊ शकतात. असं असूनही आम्ही कोल्हापुरात चमत्कार केला. हो. पुणे जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निकालावर खूप आहे. अच्छा. त्या निकालातून असा फटका बसणार आहे सगळ्यांना की बाबा रे झंझट नको, अच्छा. बसा आणि ठरवा. असं निकालानं बरंच पुढची गणित निकालावरची बरीच अवलंबून असतील. निकालही क्लिअर आहे, निकालच क्लिअर. त्यामुळे झटकाही क्लिअर आहे, त्यामुळे निर्णयही क्लिअर आहे. आता हे पुण्याचं झालं. एकूण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये नाही म्हटलं तरी काँग्रेस ग्रामीण भागात अजूनही आहे. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला फार दुर्लक्ष चालणार नाही. नेते नाही आहेत त्यांच्याकडं, पण मतदार आहे. आता उदाहरणार्थ विदर्भामध्ये इतके आम्ही ग्रासरूटपर्यंत गेलो. एक काळ होता की ज्या काळामध्ये काँग्रेस विदर्भावर जगायची. खरं. आता असं काय राहिलं नाही. त्यामुळे फार प्रॉब्लेम येतील नाही. पण 34 जिल्हा परिषद होणार, 2-4 ठिकाणी काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला होऊ शकतो. नागपूरमध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष आम्ही काढतो. आत्ता सिटिंग आहे. भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आमचे सिटिंग असतात. अशी स्थिती भारतीय जनता पार्टीची विदर्भात मराठवाड्यात सुद्धा आली. पण शेवटी परमेश्वरा बॅलन्सिंग करतो. त्यामुळे सगळे जिल्हा परिषद आम्हाला कसे काय मिळतील. आम्ही पण ठिकाणावर राहिलं पाहिजे ना. असं आहे. आता आपण बरेच राज्यातल्या विषयावर बोलतोय. पुण्याचा विषय तितकाच महत्त्वाचा आहे. पुण्यामध्ये महापालिकेची निवडणूक होती आहे. खऱ्या अर्थानं त्या अर्थानं तुम्हीच खरं तर कारभारी आहात, पालकमंत्री अजितदादा असले तरी. कारण मुख्यमंत्र्यांचं पुण्यावरती विशेष लक्ष आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक प्रोजेक्ट पुण्यात गेल्या 10 वर्षात झालेत, पण या पुढच्या 5 वर्षात अधिक वेगानं होतील असं एकूण दिसतं आहे. पण पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत पुण्याच्या अनुषंगानं, एका बाजूला प्रचंड डेव्हलपमेंट होते पुण्यात, पण पर्यावरणाच्या विषयाकडे थोडंसं दुर्लक्ष होताना दिसतं. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आपल्याला कळतं की काय परिस्थिती आहे. तर कसं या सगळ्याकडे बघता तुम्ही? कारण शेवटी राजकारण या सगळ्याच्याकडे डेव्हलपमेंट आणि तीही चांगल्या अर्थानं व्यवस्थित, ज्याला आपण म्हणू की टिकणारा जो विकास आहे तो होणं आवश्यक आहे. तर कसं बघता तुम्ही याच्याकडे? नाही, पर्यावरणातला सुद्धा मेजर विषय प्रदूषण जो आहे त्याचा आपण किती काळजी घेतोय की सगळ्या बसेस यापुढे इलेक्ट्रिक तरी येते, CNG तरी येते. मेट्रोचे 150 किलोमीटरचे ट्रॅक आपण पूर्ण करतोय. 8 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट होतील. स्वतःची वाहनं काढू नये म्हणून शेअर रिक्षा आणतोय. 20 रुपयामध्ये रिक्षा. हां, या सगळ्याच्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत आपण खूप सावध आहोत. कचऱ्याचं निर्मूलन कसा होईल, सांडपाण्याची निर्गत कशी होईल वगैरे वगैरे. आता मुद्दा राहतो पर्यावरणातला मेजर प्रामुख्याने झाडांचा, वृक्षांचा. या बाबतीत सुद्धा नवीन टेक्नॉलॉजीने 200-200 वर्ष जुने झाडं हे आपल्याला शिफ्ट करता येतात. एक झाड तोडावं लागलं तर तुम्हाला त्याच्या प्रपोर्शनमध्ये झाडं लावायला लागतात. अदरवाईज मग विकासच होणार नाही. शेवटी धरणं कशी झाली, तिथे जंगल होतंच ना. रेल्वे कशी झाली, धरणं होतं. मेट्रो कशी झाली, धरणं होतंच ना. तर पुण्याचा विकास करताना काही प्रमाणात, मी म्हणत नाही की टोक गाठावं याच्यातलं, पर्यावरणाचा समतोल राखायलाच लागेल. पण काही प्रमाणामध्ये फार पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही असं शिफ्टिंग झाडांच्या पासून काही टेक्नॉलॉजी वापरायला लागते. बऱ्याच वेळ बोलतोय, पण शेवटचे 2 प्रश्न आहेत. तुम्ही 5 महापालिकेचं नेतृत्व, जबाबदारी तुमच्याकडे आहे. तर 5 पैकी काय रिझल्ट काय असेल? मी तुम्हाला रांगेने सांगतो. पिंपरीमध्ये 128 असतात, 64ला महापौर आहे, 70-75च्या खाली काय. फुल फ्लेज पिंपरीमध्ये भाजप येईल, 70 बहुमतच असेल पिंपरीमध्ये. अच्छा. पुण्यामध्ये 165 असतात, 83ला महापौर आहे, 115च्या खाली काय जाणार नाही. कोल्हापूरमध्ये 81 असतात, युती परफेक्ट झाली, 65च्या खाली आम्ही येणार नाही. सांगलीमध्ये 78 असतात, मागच्या वेळेला आमचे 41+2 होते, त्यावेळेला 45च्या खाली आम्ही जाणार नाही. इचलकरंजीमध्ये 65 असतात, काही राहिलंच नाही निवडणूक, तर 50च्या खाली आम्ही जातो. म्हणजे लढत त्यातल्या त्यात चांगलीच आहे तुमच्या. लढत चांगली, कारण सगळे एकत्र आले.
विशाल पाटील एकत्र आले, विश्वजित कदम एकत्र आले, जयंत पाटील एकत्र आले, सुहास बाबर एकत्र आले. भाजप वर्सेस सगळे. हा काय तिथेच आमचा विजय आहे. अच्छा. राज्यामध्ये शेवटचा प्रश्न, राज्यामध्ये हा. 29 महापालिका आहे, 29 मधला काय असेल भाजपचा वाटा? 29 मधल्या काही अवघड आहेत. त्यामुळे 29 पैकी 29 कधी येतच नसतात. पण मी जे कॅल्क्युलेशन करतो तर 22ला तर पर्याय आहे. अच्छा. हो. 29 पैकी हो 22. सिटिंगच आहेत ना. चंद्रपूर सिटिंग आहे, नागपूर सिटिंग आहे, अमरावती सिटिंग आहे, सांगली सिटिंग आहे, हां पुणे सिटिंग आहे, पिंपरी सिटिंग आहे, सर रांगेने आहेत. अच्छा. म्हणजे 29 पैकी 22 महापालिकांमध्ये तरी भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल असा प्रचंड कॉन्फिडन्स चंद्रकांत दादांना आहे. आपल्याला 16 जानेवारीला दादाजी म्हणतायत त्याच्यावरती शिक्कामोर्तब 16 तारखेला होईल. गुलाल कुणाचा हे त्याच दिवशी कळेल. तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत आणि यशस्वी होण्यासाठी दादांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.